आणि आताची एक महत्त्वाची बातमी, विकास लवांडे यांच्यावर शाई फेक झालेली आहे। आळंदीमध्ये विकास लवांडे यांच्यावर शाई फेक झालेली आहे। संग्राम भंडारे यांच्या सहकाऱ्यांनी ही शाई फेक केली आहे, तसंच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लवांडे यांनी केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विकास लवांडे यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलेला आहे। विकास लवांडे यांच्यावर शाई फेक झालेली आहे। आळंदीमध्ये ही घटना घडलेली आहे। संग्राम भंडारे यांच्या सहकाऱ्यांनी ही शाई फेक केलेली आहे। तर विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी झालेली आहे असा आरोप केलेला होता। त्या संदर्भातलं त्यांचं विधान होतं। मात्र या विधानानंतर वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला एक संताप पाहायला मिळतो आणि आता आळंदीमध्येच विकास लवांडे यांच्यावर शाई फेक झालेली आहे। मात्र आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप लवांडे यांनी केलेला आहे। तर विकास लवांडे यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेलं होतं त्याचा निषेध व्यक्त केला जातोय। एप्रिलमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं। वारकरी संप्रदायामध्ये काही महाराज मंडळी यांनी घुसखोरी केलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यामुळे मोठा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झालेला होता आणि त्या वक्तव्याचे पडसाद उमटतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्यांनी या वक्तव्याचा सुद्धा समाचार घेतलेला होता। तसंच राजकीय क्षेत्रातल्या अनेक मंडळींनी सुद्धा या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली होती। वारकरी संप्रदायानं सुद्धा या संदर्भात आपला संताप आणि नाराजी व्यक्त केली होती। तर आपण हा व्हिडिओ पाहतोय कशा पद्धतीनं विकास लवांडे यांच्यावर शाई फेक करण्यात आलेली आहे। तर ही मंडळी सुद्धा आपल्याला दिसतायत। गुरुवारला बोलायचं नव्हतं, तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या बाजूल तू लवांड्या, तू परत गुरुवारला जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड। लवांड्या आमचे आई बाप आहे, ते आमचं सर्वस्व आहे। लवांड्या सर्वस्व आहे आमचं, ते लवांड्या आमचं नादी लागू नको। तू मला बोलायचं होतं काय, तुला घुसखोर मारायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं। तू गुरुवारला बोलायचं नव्हतं, तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या। तर आपण हा व्हिडिओ सुद्धा पाहिलेला आहे आणि कशा पद्धतीनं ही जी मंडळी आहेत ते त्यांना सांगत आहेत की अशा पद्धतीने तुम्ही वक्तव्य करायला नको होतं, आमच्या गुरुवर्यांना बोलायला नको होतं, जे काय भिडायचं ते आमच्याशी भिडा असंही त्यांनी थेटपणे सांगितलेलं आहे। विकास लवांडे यांच्यावर ही शाई फेक करण्यात आलेली आहे। तिथे 4-5 मंडळी आपल्याला दिसतात आणि त्या 4-5 मंडळींनी हातामध्ये बॉटल्स आणलेल्या होत्या आणि त्या शायांच्या बाटल्या या विकास लवांडे यांच्यावर ओतलेल्या आहेत। वारकरी संप्रदायातील काही साधू महंतांनी घुसखोरी केलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्याच वक्तव्याचा समाचार हा सातत्यानं राजकीय असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल या क्षेत्रातून घेतला जात होता आणि आज विकास लवांडे यांच्यावर शाई फेक झालेली आहे। आळंदीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। आळंदीमध्ये भंडारे यांच्या सहकाऱ्यांनी हा शाई फेक केलेली असल्याचा सध्या आरोप केला जातोय, त्या संदर्भातली माहिती मिळते। तर विकास लवांडे यांना ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं होतं त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात सुद्धा उमटलेले होते। अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा या संदर्भात संताप व्यक्त केलेला होता, नाराजी व्यक्त केलेली होती। वारकरी संप्रदायाने सुद्धा या संदर्भात सातत्यानं आपली भूमिका मांडलेली होती आणि आता त्याचाच एक भाग म्हणजे भंडारे यांच्या सहकाऱ्यांनी एकत्रितपणे विकास लवांडे यांच्यावर शाईच्या बाटल्या ओतून या संपूर्ण त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा विकास लवांडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलेली होती आणि नाराजी व्यक्त केलेली होती। विकास लवांडे यांच्यावर आळंदीमध्ये शाई फेक झालेली आहे। विकास लवांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि त्यांनी हे विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली जात होती, संताप व्यक्त केला जात होता।
तर वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी करणाऱ्या महाराजांची यादी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सोशल मीडियावर दिलेली होती आणि त्यामुळे वारकरी संप्रदाय हा आक्रमक झालेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. दरम्यान वारकरी संप्रदाय आक्रमक झालेला आहे आणि या प्रकरणात त्यांना तत्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आलेली होती. जर त्यांना अटक केली नाही तर आम्ही राज्यभरात तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यावेळेला देण्यात आलेला होता. आणि आज आपण पाहतोय विकास लवांडे यांना गाठून भंडारे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काळी शाई ओतून निषेध व्यक्त केलेला आहे. त्यांनी यादीमध्ये ज्या गुरुवर्यांची नावं, ज्या साधू महंतांची नावं दिलेली होती त्यांच्याच काही कार्यकर्त्यांनी तसंच त्यांच्याच काही अनुयायांनी इथे येऊन हा निषेध व्यक्त केलेला आहे. मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं, गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं. मातोबाची आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं. ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी मातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते. सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं. माझी गाडी अडवून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते. ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते. तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले. तर आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असा आरोप विकास लवांडे यांनी केलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामींची घुसखोरी वाढलेली आहे आणि त्यामुळे धर्मांधशक्तींना बळ मिळतंय असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर विकास लवांडे यांनी या संदर्भातली यादी जाहीर केलेली होती आणि त्याचाच निषेध आता केला जातोय.